नमस्कार. अन्नपूर्णा किचनमध्ये मी पूनम तुमचं स्वागत करते. संक्रांतीमध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तिळवडी. आज आपण अगदी मऊ लुसलुशीत त्याचबरोबर तोंडात ठेवताच विरघळणारी तिळाची वडी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एका कढईमध्ये तीळ घ्यायचे आहेत. मी इथं पांढरे आणि गावरान तीळ असतात ते 1 कप तीळ घेतले. तीळ आपल्याला व्यवस्थित असे 3 ते 4 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. तीळ करपवायचे नाहीत. फक्त कच्चा वास जाईपर्यंत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे देखील आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. कोणताच पदार्थ करपवायचा नाही, फक्त मंद आचेवरती हे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर शेंगदाणे देखील आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तूप घेतलं. या वडीमध्ये आपण डिंक वापरणार आहे. त्यासाठी या तुपामध्ये डिंक तळून घेऊया. हा डिंक मी थोडा थोडा घालून 2 वेळा तळून घेतला. डिंक घालून ही वडी एकदा नक्की बनवून बघा. अगदी चवीला थोडीशी वेगळी लागते. त्याचबरोबर छान आणि कुरकुरीत अशी चव या डिंकाची वडीमध्ये येते. डिंक तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळा डिंक तळून घेतल्यानंतर त्याच कपाने मी पाव कप काजू बदाम घेतले किंवा मग तुम्ही शेंगदाण्याऐवजी पूर्ण काजू बदाम वापरले तरी देखील चालेल. काजू बदाम देखील आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. कोणताही पदार्थ भाजताना गॅस मोठा करायचा नाही. मिडियम गॅसवरती हे सगळे पदार्थ व्यवस्थित असे भाजून घ्या. त्यानंतर तीळ आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. शेंगदाण्याची थोडीशी साल काढून घेतली. डिंक हातानेच थोडासा क्रश करायचा आहे, मिक्सरमध्ये बारीक करायचा नाही. त्यानंतर ज्या कपाने आपण तीळ घेतले त्याच कपाने 1.5 कप गूळ मी वेळतीने व्यवस्थित असा चिरून घेतला. हे तीळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्सर चालू बंद करत आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे. एकदम बारीक पावडर बनवायची नाही, फक्त जाडसर अशी भरड बनवून घ्यायची. काजू, बदाम, शेंगदाणे त्याचबरोबर तीळ यांची भरड बनवून झाली. आता आपण गुळाचा पाक बनवूया. इथं आपल्याला गुळाचा कोणताही पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी तुपाच्या कढईमध्येच मी गूळ घेतला. सुरुवातीला गूळ थोडासा परतून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे वडी अगदी मऊ आणि लुसलुशीत अशी तयार होते. त्यानंतर कंटिन्यू हलवत आपल्याला हा गूळ पूर्ण असा वितळवून घ्यायचा आहे. त्यासाठी गूळ वेळतीने चिरून घ्या किंवा मग खिसून घ्या, जेणेकरून व्यवस्थित असा गूळ विरघळेल. आता गूळ कसा शिजवायचा? गुळामध्ये पूर्ण फेस तयार होईल त्यावेळेला समजायचं की आपला वडीसाठीचा गूळ शिजलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा. सोडा घातल्यामुळे वडी एकदमच खुसखुशीत अशी तयार होते. सोडा घातल्यानंतर बघू शकताय तुम्ही गुळामध्ये पूर्ण असा फेस तयार झालेला दिसेल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भरड करून घेतलेले तीळ घालायचे आहेत. सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा. नंतरच ही भरड याच्यामध्ये घालायची आहे. भरड घालताना गॅसची फ्लेम बंद करायची आहे. गॅस बंद करून व्यवस्थित असे मिश्रण मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा गॅस चालू करायचा आणि 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित असं हे आपल्याला तिळाचं मिश्रण थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. थोडासा घट्ट गोळा तयार झाल्यानंतर गॅसवरून कढई उतरून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये तळून घेतलेला डिंक घालायचा. हातानेच थोडासा डिंक क्रश करून घाला. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे वडीचं मिश्रण आपण काढून घेऊया. त्यानंतर ही वडी आपल्याला व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे. जर तुम्हाला पातळ वड्या बनवायच्या असतील तर पूर्ण ताटात हे मिश्रण पसरवलं तरी अगदी पातळ अशा वड्या तयार होतील. पण मी थोड्या जाड वड्या बनवलेल्या आहेत. त्यासाठी जाडसर असं हे मिश्रण पसरवून घेतलं. थोडंसं सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. ते खोबरं देखील आपल्याला या वडीमध्ये घालायचं आहे, जेणेकरून वडी दिसायला देखील छान दिसेल. त्याचबरोबर डिंक वापरल्यामुळे आणि खोबऱ्यामुळे वडीची चव अगदी छान येईल. थोडी गरम असतानाच आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर वड्या व्यवस्थित कट होणार नाहीत. त्यासाठी थोड्या गरम असतानाच व्यवस्थित अशा ह्या वड्या कट करून घ्या. जर कट करताना सुरीला मिश्रण चिकटत असेल तर समजायचं की गुळाचा पाक थोडा कच्चा राहिलेला आहे. जर तुम्ही पुन्हा हे मिश्रण थोडंसं गरम करून घेतलं तरी देखील चालेल. थोडं थंड झाल्यानंतर उलटण्यानं या वड्या आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता अगदी सहज अशा या वड्या ताटामधून निघत आहेत. जर तुमच्या वड्या निघत नसतील तर थोडंसं हे ताट गॅसवरती गरम करायचं, म्हणजे वड्या लगेचच ताटापासून वेगळ्या होतील. पूर्ण वड्या ताटामधून काढून घेऊया.
अगदी एकसारख्या जाडीच्या त्याचबरोबर साईजच्या या वड्या तयार झालेल्या दिसतील. पूर्ण वड्या थंड झाल्यानंतर बघू शकताय वडीची साईज त्याचबरोबर जास्त पातळ नाही किंवा मग जाड देखील नाही. अगदी सहज हाताने ही वडी तुटत आहे. त्याचबरोबर मऊ आणि लुसलुशीत अशा या वड्या तयार होतील. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.